बघा हा भिकारी इंडियाच्या 80% लोकांपेक्षा जास्त श्रीमंत आहे. याने आपल्या आजारालाच आपला धंदा बनवला आहे. ते कसे बघा, इंदोरमध्ये एका बाजारात हा भिकारी ज्याचे नाव आहे मांगीलाल, हा कित्येक वर्षांपासून तिथे येऊन बसतो. त्याचा आजार व गरिबी बघून लोकांना त्याच्यावर दया येते. तर लोकं त्याला पैसे देतात व त्याची दररोजची कमाई 500 ते ₹1000. परंतु एक दिवशी लोकांना त्याची खरी परिस्थिती कळाली, कारण तिथे ह्युमन चाइल्ड डेव्हलपमेंट वाले आले होते. ते म्हटले, की रस्त्यावरील सगळ्या भिकाऱ्यांना उचला. मांगीलालला सुद्धा उचलले गेले व जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा माहीत झाले, की हे महाशय तर करोडपती आहेत. त्यांची 3 घरं आहेत, 3 ऑटो रिक्षा चालतात. तसेच सोबतच एक स्विफ्ट डिझायर गाडी सुद्धा आहे व गाडी चालवण्यासाठी एक ड्रायव्हर सुद्धा ठेवलेला आहे. तो त्यांना भीक मागण्यासाठी घेऊन येण्याचे व वापस नेण्याचे काम करतो. पण कोणता व्यक्ती भीक मागून इतके पैसे कसे कमवू शकतो? त्याचे सिक्रेट काय आहे? मांगीलालने सांगितले, की जे पैसे त्यांना भेटतात ते त्याला दुसऱ्यांना व्याजाने देतात व पैशावर व्याज कमावतात. त्यांनी तर जवळ-जवळ 4-5 लाख रुपये असेच लोनवर दिलेले आहेत व सोबतच त्यांचे जे 3 घरं आहेत, त्याचे भाडे सुद्धा येते. रिक्षा आहे त्याचे सुद्धा भाडे येते. दररोज म्हणजेच ह्या व्यक्तीकडे आज इतके पैसे आहेत, की त्यांना वाटले तर ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या आजाराचा इलाज करू शकतील. परंतु नाही, त्यांनी त्याला बिझनेसचे मॉडेल बनवले आहे. जर ते ठीक झाले तर लोकं पैसे कसं काय देतील?